एवढी महागातली बैल घेऊन बैलगाडी क्षेत्रात उतरायला एक चांगलं आहे का? असं व्यवसाय म्हणून तर नाहीच केलं पाहिजे. बरोबर. व्यवसाय म्हणून हा व्यवसाय म्हणून नाहीच. आपला व्यवसाय वेगळा आहे, आपला छंद आहे. मग आमचा व्यवसाय त्या लेवलचा असल्यामुळे थोडासा आम्हाला त्या लेवलचा छंद बी परवडतो. क्षेत्रात आज काय झालंय की वायदी हा प्रकार सगळ्यात जास्त वाढलाय. तर वायदीबद्दल एक तुम्ही संघटना वगैरे आहे, संघटनेचा आज तुम्ही अध्यक्षपद बघताय, संपूर्ण महाराष्ट्र असेल, संपूर्ण भारत. मला पण जाणवतो. मी आता एवढा पळणारा बैल माझ्याकडे असेल ना तर मला पण वाईट. बरोबर. माझं मी वैयक्तिक मी एक पत्ते पाळतो की मी तर वायदी मागायचा विषयच नाही. मी कुणाला पावती सुद्धा फाडून देत नाही. एक ते तत्वाचा विषय. बैल पळाल्यानंतर त्याने आमचा 6 वर्षात फोन नाही उचलला. बरोबर. पाखऱ्या घेतल्यानंतर त्याचे 10 परत फोन आले 15 दिवसात. हा 8 दिवसात. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आपण आज सासवडच्या मैदानात आलोय. तर सासवडच्या मैदानात बघू शकताय की आबांची आता नवीन खरेदी आहे पाखऱ्या म्हणून. जबरदस्त आता गटपात झाला. आबा आपल्या सोबतच आहेत. तर आबा नमस्कार. नमस्कार. तर पाखऱ्याबद्दल एक गुण वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आबा काय सांगताल? म्हणजे आता नवीन बैल घेतलाय, हे बघताना काय बघून त्याच्यात घेतलं वगैरे, बैलाची खरेदी केली तुम्ही? बैल आम्ही लहानपणापासून पाहत होतो. बैल जातीगुतीला आपला खिल्लार म्हणला. बर. कोसा खिल्लार म्हणला. बर. त्यांना की आता पायाला एकदम मजबूत असल्यामुळं आणि पळत तर होताच तो. बरोबर. आणि आमच्या मित्रांकडेच होता. बरोबर. तर बऱ्याच वेळा त्याच्या अगोदर आम्ही घ्यायच्या अगोदर पण बरेचसे फायनल केले त्यांनी. बरोबर. आणि पळणं आणि जातीगुतीचं बैल आम्हाला असं वाटलं की बाबा 2-3 वर्ष टिकून पळणारी जात आहे आपलं. तर याच्याकडे जात बघत असताना आपण कुठली जात बघितली? पाखऱ्याची जात कोणती येते काय? हा कोसा खिल्लार मध्ये बैल. कोसा खिल्लार मध्ये येतोय. तरी आता वय वगैरे काय पाखऱ्याचं काय? आता 3रा दात पाडलेला त्यांनी. 3रा दात पाडलेला आहे. मग मला एक सांगा की आता गाडी तर चांगली आपल्या गटाला फरकान पास झाली की बावऱ्यात आणि जर पाखऱ्याच्यात बदल बघायचा झाला तर बदल कोणत्या प्रकारचा बदल वगैरे काय असं? आता बावऱ्या आणि हा एकाच जातीचा तसा, फक्त थोडासा हा शरीराने रुंद आहे. बावऱ्या असा उभा आहे थोडासा. बरोबर. बरोबर. तर मला एक आबा विचारायचं होतं की आता बैलाचा तर स्पीड चांगला आहे, जबरदस्त आहे. तर शर्यती क्षेत्रात जी पण आता लोक येते त्यांनी बैल खरेदी करताना नक्की बैलाच्यात काय बघितलं पाहिजे? कमीत कमी त्याचं मजबूत बांधा, हात पायाचा, छातीचा. बरोबर. आणि जातगोत बघितली पाहिजे. आता म्हैसूर मध्ये बी काय पाहतात. बरोबर. माझ्या हिशोबाने आता माझ्याकडे पण एक म्हैसूर बऱ्याच दिवसांनी घेतला मी तो. बरोबर. परंतु जेवढा कोसा खिल्लार जातीचा बैल टिकून पळतो, 4 मैदान जरा कमी जास्त पळल, परत उठून परत पळायची हिंमत ठेवतो हा बैल. बरोबर. जर तसं बघायचं झालं तर मग तुम्ही बैलांच्यात असं काय बघताय? म्हणजे सगळ्यांचं मत असं आहे की आबाने जो बैल घेतलेला तो बैल कधी फेल जात नाही. मग असं तुम्ही बैलांच्यात काय बघताय नक्की? की जातगोत, हातपाय आणि त्याचं पळणं. म्हणजे पळणं तर आपल्याला दिसतं समजा, पण तो किती काळ पळण याचं हे ते जातीगुतीवरती ठरतं. बरोबर. आणि हातपाय आणि छाती जर बैलाला असेल आणि जातगुतीचं बैल असेल, चांगला खिल्लार म्हणला, कोसा खिल्लार म्हणला, शक्यतो जर पळत असेल बैल तर तो टिकूनच पळतो. आतापर्यंत आपण बऱ्याचशा बैलांचं उदाहरण घ्या. बरोबर. ती बैल 1-2 मैदान काय त्यांच्या शारीरिक व्याधीमुळे कमी जास्त पळतील. बरोबर. परंतु त्याच्यातनं परत उभारी घेऊन परत पळतील. आता उदाहरण आमचा बावऱ्या, हा मरणाच्या दारात गेलेला बैल परत उभा राहिलाय. बरोबर. आता काय काय ना समजा येतोय पळायला. बरं. पण हीच जर समजा हलकी आपले म्हैसूर म्हैस जात असते ती थोडीशी, तर ती जरा परत सुराला लागायला थोडासा त्रास देते. बरोबर. 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 तर मला एक आबा दुसरं एक विचारायचं होतं, म्हणजे बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी तुमचं प्रयत्न म्हणजे एक जबरदस्त होतं, आतंक होतं त्याच्यात की त्याच्यात तुम्ही सर्वस्व वेळ वगैरे दिला. तर बैलगाडी क्षेत्रात आपल्यात सगळ्यात पहिल्यांदा कोणता बैल होता त्या बैलामुळे छंद लागला तुम्हाला? असं मी मला वाटतं काहीतरी 98-99 साली असं आमच्याकडे पहिल्यापासूनच शौक होता. आणि कोसा खिल्लार ह्या जातीचाच आमच्याकडे म्हणजे आजोबांपासून आम्हाला शौक होता तो. बरोबर. तर मी एक पुसेगावची यात्रेमधनं 1-2दा ती फोन घेतला होता. बरोबर. त्या बोनेवाडीचा शिवा म्हणून व्यापार होता. बरोबर. मंगळवाड्याच्या तिकडचा, त्यांच्याकडनं घेतला होता. तो माझ्याकडे असताना आमच्या वडिलांचे एक मित्र त्या नागठाण्यामध्ये होते. तर ती म्हणली की आपण पळून पाहूया. तर नागठाण्याच्या यात्रेमध्ये आम्ही पहिल्यांदा तो बैल पळून बघितला आणि चांगला सरळ पळून चांगल्या गाडी बरोबर टाकाटाकीत उतरला. तिथं मग तोपर्यंत मला छकड्यामध्ये बसायचं कधी. त्या दिवशी ते यात्रेच्या दिवशी सकाळी मला असं कळत नव्हतं की या छकड्यात बसतात कसे लोक, हे माहिती नव्हतं. बरोबर. साधारण 99 साली होते. 99 साली म्हणजे बैलगाडी क्षेत्राला सुरुवात केली थोडक्यात तुम्ही? 99. बरोबर. मग तर आपल्या घरातला असा कोणता असा बैल होऊन गेला की त्या बैलाची आठवण तुम्हाला वारंवार जाणवत असते बैलगाडी क्षेत्रात? असा कोणता बैल होऊन गेला आपल्या घरात त्याचं? त्याच्यानंतर मी परत एक वासरू घेतलं होतं, फक्त 2800 रुपयाला वासरू आणलं होतं करगणीतनं. बर. तो आणि आमच्या पाहुण्यांच्या इथे एक वारवडी म्हणून गाव आहे. बरोबर. दत्ता वाडकर म्हणून त्यांचा एक पिंट्या म्हणून बैल होता. ती घरचीच गाडी पळायची आमची. तर त्या गाडीने एक चांगलं नाव केलं. ते पळत
थोडंसं कमी झाल्यानंतर मग एक प्रधान म्हणून बैल घेतला कजरेवाडीचा. तो परत आजारात थोडासा संपला आणि तो संपला की लगेच राजा घेतला. मग राजाने 5-6 वर्ष तर काय मागत बघितलं नाही. बरोबर. आणि राजानंतर मग आम्ही सर्जा म्हणून गौतम भायांकडनं घेतला, एक दबंग होता. बर. अजून एक माळशिरस म्हणून सर्जा म्हणून बैल घेतला होता. एकाच टायमाला ती 4-5 बैल धावलेले होते माझ्याकडे पळणारे चांगले. त्याच्यानंतर मग बंदी झाली. बंदीमध्ये मग वशा वगैरे घेतला होता, पण ते काय पण मला एक दुसरा प्रश्न विचारत होता आबा, की बंदीच्या काळात तुमच्याकडे एक जबरदस्त बैल होते जी लाखातली किमतीत होती, 20 लाख 30 लाख 40 लाख जे काय असतील ते. मग एवढ्या किमतीत विचारण्याचा माझा दृष्टिकोन आहे की एवढे पैसे घालून तो बैल पाहायला परवडतो का? नाही, परवडत नाही. आता कसं आहे माहिती का, आपल्याला मुळात बैल पळवायचा असेल तर चांगल्या लेवलला पळला पाहिजे बैल, अशी पहिल्यापासून आमचा दृष्टिकोन राहिलेला आहे. मग त्यासाठी मग अशी होती खरेदी आमची. बरोबर. चांगली वासरं, चांगली बैल असे आम्ही बघून घेतो. मग आता सगळ्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोन आबा एक झाला होता की आता तुम्ही एवढी चांगली उत्कृष्ट दर्जाची बैल वगैरे घेताय, सगळं खर्च वगैरे तुम्ही करताय, तर एवढी महागातली बैल घेऊन बैलगाडी क्षेत्रात उतरायला एक चांगलं आहे का? असं व्यवसाय म्हणून तर नाहीच केलं पाहिजे. बरोबर. व्यवसाय म्हणून, हा व्यवसाय म्हणून नाहीच. आपला व्यवसाय वेगळा आहे, आपला छंद आहे. मग आमचा व्यवसाय त्या लेवलचा असल्यामुळे थोडासा आम्हाला त्या लेवलचा छंद बी परवडतो, थोडक्यात असं सांगायचं म्हणलं तर चालेल. बरोबर बरोबर. तर मला एक आबा विचारायचं होतं की बैलगाडी क्षेत्रात आज काय झालंय की वायदी हा प्रकार सगळ्यात जास्त वाढलाय. तर वायदीबद्दल एक तुम्ही संघटना वगैरे आहे, संघटनेचा आज तुम्ही अध्यक्षपद बघताय, संपूर्ण महाराष्ट्र असेल, संपूर्ण भारत. मला पण जाणवतो. म्हणजे मी आता एवढं पळणारा बैल माझ्याकडे असेल ना तर मला पण वायदी मागायला कमी नाही करणार लोक. बरोबर. माझं मी वैयक्तिक एक पत्ते पाहतो की मी तर वायदी मागायचा विषयच नाही, मी कुणाला पावती सुद्धा फाडून देत नाही. एक ते तत्वाचा विषय, ज्यांनी त्याची तत्व सांभाळली पाहिजे, गोरगरिबाला बैल दिला पाहिजे. आणि तो तात्विक विषय, कुणाला कोण त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघतं, कोण शोक म्हणून बघतो. जो शोक म्हणून बघतो त्याला असं वाटत असं की माझा बैल गुलाबात राहिला पाहिजे, त्याला चांगला बैल मिळाला पाहिजे. त्याच्या खिशात 4 पैसे असतात, तो म्हणतो बा मी तुला भाडं तुला देतो, भाडं तुला देऊन तुला अजून 2-5 हजार रुपये देतो. अशा स्वरूपाचा ते वायदेचा प्रकार चालतो. आणि ज्याचा बैल पळत असतो तो म्हणतो ठीक आहे, झाला मला पायरा तर ठीक, आणि होतो चांगल्या बैलाला चांगला पायरा होतो. पण मला सुद्धा तो प्रॉब्लेम कधी कधी जाणवतो. आता माझं एक तुमच्या संदर्भातून एक संपूर्ण महाराष्ट्राला एक सांगणं आहे की तुम्ही आज अध्यक्षपद असेल, संपूर्ण भारतभर तुमचं नाव आहे, तर तुम्ही एक लोकांच्यासाठी किंवा सगळ्या बैलगाडी मालकांच्यासाठी काहीतरी असा संदेश द्यावा की तुम्ही वायदे हा प्रकार थोडक्यात बऱ्यापैकी कमी करावा, असं काहीतरी तुम्ही सांगा अशी इच्छा आहे. आपलं पहिल्यापासून तीच इच्छा आहे खरं की वायदे हा प्रकार थांबला पाहिजे. आणि ज्यांची बैल पाहतात त्यांनी जरा आहे ना गोरगरिबाचा विचार केला पाहिजे. परंतु काय होतं की वायदी देणारा स्वतः वायदी देतो, वायदी देऊन झाल्यानंतर सांगतो की माझ्याकडनं वायदी घेतली. बरोबर. ज्याचा बैल पळतो तो त्याच्या घरी आलेला नसतो, लक्षात आलं. मग वायदी देणारानेच स्वतःवरती बंधन घालून घेतलं पाहिजे की आपण वायदी द्यायची नाही, भले आपण गटाला मारको. हे एक संदेश असा द्यावा लागेल की वायदी घेणाराला घेऊ नको म्हणू शकत नाही, देणाराने द्यावा नाही, तो त्याच्या घरी घेऊन जातो. तुम्हाला काय कर बाबा हे पैसे घे. पण आज तर तसं तुम्ही आता आबाजी म्हणताय का नाही, पण आता विषय असा झालाय की बऱ्यापैकी आपण बघतो की महाराष्ट्रातले एक 10-15 जे बैल असतील नामांकित, ती एकमेकांच्या पायऱ्यातच पळते ते. मग गरिबांच्या बैलांनाही भेटत नाही ना, त्याच्यामुळे वायदे हा प्रकार वाढला. 100% तसंच होतंय की आता ही वरच्या लेवलला जे पळणारे बैल आहे त्याला बी असं वाटत असं की बाबा आपला पण गुलाल नको तुटायला, बैल घालताना चांगला बैल घालायचा. आता पूर्वी कसं व्हायचं की लोक फायनलला पळालेला बैल बघण्यापेक्षा सेमी फायनलला टाकाटाकीमध्ये कुठला बैल उतरतोय 2 नंबरला 3 नंबरला तो बैल त्याचा बैल बरोबर लोक पायरा करत होते. पण आता तसं नाही, लोक फक्त बघताना फायनलला कोण राहिले, एवढी 8-10 बैल काय असतील ना, 10 गाड्यांची 20 बैल त्याच्याकडेच लक्ष देऊन राहते. तर बैलगाडी मालकांना तो थोडासा ते शिकलं पाहिजे, ते अवगत करून घेतलं पाहिजे की बाबा बैल कुठला पळतो त्याला पळ करणं गरजेचं आहे. बरोबर. तर काय आहे की आज विषय असा झालाय की गरिबांच्यासाठी एक क्षेत्र राहिलेलं ना आबा. म्हणजे आज कित्येक गरीब असतील की काही लोक तर असे आहेत की म्हणजे त्यांच्याकडे आपण जर बघितलं तर लोकांनी पैसे काढून व्याजाने बैल घेतले ते. तर माझी एक इच्छा आहे की आता तुम्ही पाखरे वगैरे असतील किंवा बावऱ्याकडे आपल्याकडे चांगले बैल आहेत, तर गरिबांची ज्यांची कोणाची बैल असतील का ना, त्यांना जर उजेडात काढायचं असेल तर आपल्या बैलाचं त्यांना पैरे वगैरे मिळतील. एका बैला बाबतीत अगदी उलट झालं. एक बैल गरीबाचा म्हणून कुणाच्या लक्षात नसलेला मी बैल एका मोठ्या मैदानात घातला. बर. तो फायनलला राहिला. बर. आम्ही त्या मैदानात 3 नंबर म्हणजे महाराष्ट्र केसरी मैदान. बर. त्याच्यामध्ये बावऱ्याबरोबर घातल्यानंतर 3 नंबर केला. बरोबर. तो माणूस स्वतःला गरीब म्हणून घेतो, पण त्या माणसाने परत आज तक 1.25 वर्ष 1.5 वर्ष झाले
त्याच बावऱ्याला परत बैल जर ते म्हणलं तर मला नाही दिला बैल, याच्यावरती काय उत्तर देताल तुम्ही सांगा मला. बरोबर आहे. म्हणजे ज्याची परिस्थिती जेमतेम आहे त्याचा मी बैल जर पळायला लागला ना तर तेच गुण उजळणार. बरोबर. हा, असं नाही की मोठ्या घरी एखादा बैल आहे आणि तो त्या मोठ्यालाच बैल देईल, पण ज्याचा बैल पळतो ना तो मोठा. बरोबर. जास्त पैशाने बैल घेतलेला माणूस मोठा नाही, बरोबर. त्याचा बैल पळतो ना तो मोठा आणि तो सुद्धा तेच गुण उजळतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तर म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की जेवढी पण बैल वगैरे असतील किंवा काही असतील तर ज्यांना आपण ज्या ज्यावेळी बैल दिला त्या त्यावेळी त्यांनी पण त्या लोकांनी दिलं पाहिजे दुसऱ्या वेळी. तर आज काय झालं माहितीये का की बैलगाडी क्षेत्रात युवा पिढीने सगळ्यात जास्त ह्याच्यात उतरल्यात. तर युवा पिढींच्यासाठी एक तुम्ही संदेश काय देशील असं काय? युवा पिढीने पहिला कामधंदा बघा. बरोबर. आणि कामधंद्यात सुट्टी ज्यावेळेस मिळेल ना त्यावेळेस मैदानात आहे. बरोबर. आम्ही तेच केलं. काय आम्ही आमचा व्यवसाय बघितला, व्यवसायात ना आम्ही आमच्या मैदानाचा एक दिवस आहे ना मोकळा ठेवतो. उद्याचं काम आज उरकून घ्यायचं किंवा मैदानाच्या दिवशीचं काम परवा दिवशी करायचं, पण काम पेंडिंग ठेवायचं नाही जेणेकरून कुठली नुकसान नाही झाली पाहिजे. मी समजा व्यवसाय करतो, नोकरीवाल्यांनी सुद्धा दांड्या मारून इथं मैदानाला येणं हे काय कोणी केलं नाही पाहिजे. किंवा शाळेला दांडी मारून कोणी पोरांनी आणलं पाहिजे. ड्रायव्हर आहे ठीक आहे, दिवाळीची सुट्टी आहे, उन्हाळ्याची सुट्टी आहे, इथपर्यंत ठीक आहे. बरोबर. एक दुसरा माझा बैलगाडी क्षेत्राशी एक दुसरा निगडीत दुसरा प्रश्न होता की आज काय झालं की ह्या क्षेत्रात वायदेमुळे आहे का नाही व्यवहाराचे जे कुठले प्रमाण असतील तर एक वेगळ्या वळणावरती वगैरे जाते ते त्याच्यात वाद होतात बरेच वाद वगैरे होतात. मग त्याच्यासाठी बदल वगैरे कसा केला पाहिजे लोकांनी? काय तुम्हाला सांगतो ना की प्रत्येकाने आपलं म्हणजे मी तर म्हणतो वायदे देणारा देऊ नये, घेणारा घरी येत नाही. मी तुम्हाला मगाशी काय म्हणलं, घेणारा आपल्या घरी पैसे मागायला येत नाही. बरोबर. थोडक्यात ज्याला बैल त्याचा काही करून आपल्या गुलाला ठेवायची त्याची एकदम प्रबळ इच्छा असते, तोच त्याच्या इच्छाशक्तीने ना तो त्या पळणाऱ्या बैला मालकाच्या घरी जातो, म्हणतो की बाबा आमच्या तारखेला मला माझ्या गावची यात्रा आहे आणि मला तुझा बैल पाहिजे, त्याच्यासाठी तुला भाडे देतो, भाड्यानंतर वरती 5-10 हजार रुपये देतो. ही बैल घालणारानेच ज्याला गरज आहे त्यांनीच, मी म्हणतो तसं की बाबा सेमीमध्ये एखादा चांगला पळणारा बैल त्या पद्धतीत पैरे केले पाहिजे. मग आता आपल्या पाखऱ्या जी कुठली बैल उजेडात वगैरे नसतील, ज्यांचं चांगलं स्पीड वगैरे चांगली पळतील, त्यांच्यावर पळताना वगैरे काय दिसेल का आपल्याला? दिसेल 100%. त्याचा बैल पळतो आणि त्याच्या बैलाबरोबर पळणार 100%. बरोबर. आता तर परवा दिवशी गारळवाडीचा एक कोण पळाला. आम्ही आमच्या बावऱ्याबरोबर घातलं होतं त्याच्या आदतला लगेच. आमचं असं काहीच नसतं. आणि आता मी तुम्हाला उदाहरण दिलेलं की बैल गरीबाचाच आहे, पण त्याचा बैल पळाल्यानंतर त्याने आमचा 6 वर्षात फोन नाही उचलला. बरोबर. पाखऱ्या घेतल्यानंतर त्याचे 10 परत फोन आले 15 दिवसात, 8 दिवसात. तर मित्रांनो काय झालं की म्हणजे आजकालची परिस्थिती अशी एवढी जबरदस्त झाली की लोकांचे गरिबांचे बैल जर उजेडात आणले तर त्यांनी पण एकमेकाला मदत केली पाहिजे. ज्यांनी पडत्या काळात आपल्याला मदत केली त्यांना 100% सगळ्यांनी मदत केली पाहिजे. तर आता ओळखीचं मैदान आपलं एक 17 तारखेला आहे, तर ओळखीच्या मैदानात पाखऱ्या तर पळताना 100% दिसेलच. तरी नियोजन वगैरे कसं काय असेल काय त्याचं त्या पद्धतीतून? अजून आम्हाला पायरा नाही, अजून माहिती त्यातून, पण 100% मैदानात पळताना वगैरे दिसेल. 100%. आता आमच्या गावा शेजारी सगळ्यात मोठं मैदान पुणे जिल्ह्यातलं तेच आहे. बरोबर. तिथं गुलाल करावा. आमचा लागोपाठ 1 वर्ष 1 नंबर झालेला आहे. यावर्षी कमीत कमी गुलाल तरी व्हावा एवढीच आमची अपेक्षा. म्हणजे तसं जर म्हणायला गेलं तर ओळखीच्या मैदानासाठी आपण पाखऱ्याला घेतलं असं काय म्हणायला थोडक्यात हरकत आहे म्हणजे असं. हा, म्हणजे आता मैदान पण आली चांगली. ह्या बैलाचा व्यवहार माझा गेले 6 महिने चालला होता. बरोबर. तो बुडून येत नव्हता, काढला नेमका. आता पाखरे तुमच्याकडे आले तर पाखरेकडून अपेक्षा काय राहिल्या तुमच्या काय अशा, म्हणजे आता तुमच्याकडे आलाय तर इथून पुढे भविष्यात त्यांनी एवढ्या गोष्टी मला मिळवून द्यावर बस असं तुमचं कोणतं सुख राहिलंय का? काय अपेक्षा नाही. आपण इथून मागे सगळे आपल्या मागच्या बैलांनी आपलं नाव केलेलं आहे, त्याच्या हिशोबाने त्याच्या लेवल प्रमाणे तो पळल आणि त्याच्या नशिबाने माझ्या नशिबाने कुठं राहीन हिशोबात म्हणजे फायनलला राहीन तिथं राहीन. म्हणजे असं काय जास्त लोड घेऊन महत्वाकांक्षा आम्ही काही जास्त बाळगत नाही. बरोबर. दुसरा आणि शेवटचा प्रश्न एक मला विचारायचा होता की आज तुम्ही पाखरे वगैरे घेतलाय तर सर्वस्व माणसांचं आज काय झालंय की मैदानात वगैरे खरेदी वगैरे करत असताना किंवा दुसरीकडे जे पण कोणती मोठी खरेदी वगैरे करत असताना त्याच्यात लोकांचा पैसा वगैरे जास्त येतो किंवा एक बैलाला चांगली विक्रमी किंमत येते, पण त्यावेळी बैल विकत नाहीत लोक. तर ज्यांना विक्रमी किंमत येते का नाही त्यांनी बैल विकला पाहिजे का? विकला पाहिजे. ज्याचे कौटुंबिक गरज आहे पैशाची त्यांनी स्वतःच्या कुटुंबाची गरज भागून स्वतः काहीतरी वेगळं त्याच्यातनं कुणी शेती घेईन, कुणी व्यवसाय करेन, कुणाचं घराचं काम, कुणाचं कर्ज असेल तर मी म्हणतो की गोरगरिबांनी खोंड घ्यावा, खोंड शिकवा, खोंड उजेडात आणून विकून टाकावे. स्वतः नाद करायच्या नजर मागे लागलं ना तर मग त्याच्यातनं त्यांचं अजून नुकसान होतं राहतं. 4 दिवस बैल पळतो, 4 दिवस नाही पळत, हे सोसलं पाहिजे त्याला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यातनं असं आहे की व्यवहार जे होतात आता, बरोबर, काही लोक खोट्या किमती 10 लाखाचा बैल घेतलेला 25 लाख सांगायचं. बरोबर. हा एक प्रकार बंद झाला पाहिजे. त्याच्यामुळे ना काय होतंय
की खोट्या व्यवहारामुळे भांडणं तणणं किंवा वादविवाद होतोय. बरोबर. बरेचसे लय चुकीचे प्रकार घडलेले आहेत. तर ज्यांनी मी तर म्हणतो की मी आजपर्यंत माझा हा बैल घेतला असेल किंवा हा बैल घेतला असेल, बरोबर. मी आमच्या स्वतःच्या तोंडाने कधी किंमत सांगितली नाही किंवा आमच्या सहकार्यांनी बी सांगितली नाही, कधीच सांगत नाही. मी मग त्या गोष्टी शक्यतो बाहेर नाही आल्या पाहिजेत. नाही आले पाहिजे. पैसे देणारा देतो, घेणारा घेतो. बरोबर. म्हणजे देणाऱ्याला काय कोण आपल्याला देत नाही आणि ज्याला मिळतात पैसे त्याला कोण दुसरं कोण बंद बाहेर देत नाही. पण ती उगाच चुकीची बोंब नाही झाली पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो, आपल्याला आबांनी वेळात वेळ काढून एक पाखराची चांगली अतिशय माहिती सांगितली आणि वेळ दिला आबांनी, ह्याच्याबद्दल धन्यवाद आबा. धन्यवाद.